नागपुरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपीच्या घरात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत ओळख होती. आरोपीने तिला 4 फेब्रुवारी रोजी भेटण्यासाठी आपल्या घरी बोलवले. मुलगी आरोपीच्या घरी त्याचे कुटुंबीय असतील या भावनेतून दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारीला भेटायला गेली असता आरोपीने आधी स्वतः तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर सोबतच्या 2 अल्पवयीन आरोपींनीही पीडित मुलीशी गैरकृत्य केले. सुरुवातीला घाबरलेल्या मुलीने याची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र नंतर कुटुंबियांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. एक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली. सदर आरोपी आणि जो पीडित आहे ते एकमेकाच्या परिचयाचे होते आणि त्यामध्ये आरोपीकडून पीडितीवर अत्याचार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोक्सो आणि बलात्काराचे सेक्शन जे आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक जो आरोपी तो 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि बाकी इतर जे 2 आरोपी आहेत ते अल्पवयीन आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये आज रोजी त्यांना जी काय न्यायालयीन प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत.